मंठा तालुक्यातील पूर्णा नदी पात्रातून अवैधरित्या वाळू उपसा करून तिची मोठ्या प्रमाणावर वाहतूक केली जात असल्याचा गंभीर प्रकार उघडकीस आला आहे. विशेष म्हणजे अनेक हायवा वाहनांवर क्रमांकच नसून काही वाहनांचे नंबर जाणीवपूर्वक माती, शेण किंवा काळ्या ऑइलने झाकण्यात येत असल्याचे त्यांनी ओळख पटवणे कठीण झाले आहे. मिळालेल्या माहितीनुसार दररोज तब्बल 300 ते 400 हायवा मंठा शहरातील मुख्य रस्त्यांवरून बिनधास्तपणे ये-जा करताना दिसत आहेत. या वाहनांमध्ये क्षमतेपेक्षा अधिक वाळू भरली जात असून ओव्हरलोड वाहतुकीमुळे रस्त्यांवर अपघातांचा धोका मोठ्या प्रमाणावर वाढला आहे. अनेक निष्पाप नागरिकांनी यामध्ये आपले प्राण गमावल्याच्या घटना घडल्या असल्याचा आरोप स्थानिकांनी केला आहे. विना क्रमांक किंवा क्रमांक लपवलेल्या वाहनांमुळे अपघात घडल्यास संबंधित वाहनाचा शोध घेणेही अशक्य होत आहे. तरी देखील या गंभीर प्रकरणाकडे संबंधित प्रशासन, जिल्हाधिकारी, पोलीस विभाग आणि आरटीओ यांचे दुर्लक्ष होत असल्याची तीव्र नाराजी नागरिकांमध्ये व्यक्त होत आहे. आरोग्य म्हणजे केवळ औषध नाही, तर निसर्गाच्या योग्य उपचारांनी मिळणारी खरी आरामदायक अनुभूती. सोलापूरमध्ये निसर्गोपचाराचं विश्वासाचं नाव लिमये निसर्गोपचार केंद्र. इथे उपलब्ध आहेत विना औषध उपचार पद्धती, ॲक्युप्रेशर, ॲक्युपंक्चर, कपिंग आणि मसाज थेरपी. सर्व प्रकारच्या आजारांवर निसर्गाच्या माध्यमातून